नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. शेतकरी मित्रांनो, आपण आजपासून एक सिरीज चालू करत आहे. 100 दिवस 100 मॉलिक्यूल ही एक आपण सिरीज चालू करतोय. ही सिरीज चालू करण्याचा उद्देश असा की आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात औषधांचे प्रकार आलेले आहे. विविध प्रकारचे कोणतं औषध कोणत्या स्टेजला कधी मारलं गेलं पाहिजे आणि कोणत्या पिकावर मारलं गेलं पाहिजे आणि कोणत्या रोगासाठी मारलं गेलं पाहिजे याची मी तुम्हाला या सिरीजमधून एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे ही मी तुम्हाला 100 दिवस 100 औषधे ही एक सिरीज आता चालू करणार आहे. आज 100 दिवस 100 औषधे या सिरीज मधला दिवस आपला पहिला. आपला आजचं पहिलं मॉलिक्यूल सिजंटा कंपनीचं रोडोमिल गोल्ड हे मॉलिक्यूल विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. रोडोमिल गोल्ड हे ब्रँड स्पेक्ट्रम फंगिसाइड आहे. जसे की कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक या दोन पद्धतीने काम करणारा फंगिसाइड आहे. रोडोमिल गोल्ड हे एक प्रतिबंधनात्मक आणि उपचारात्मक असे गुणधर्म आपल्याला यात पाहायला मिळतात. रोडोमिल गोल्ड हे पॉवरफुल फंगिसाइड आहे. जसे की यात तुम्हाला मेटॅलॅक्झिल 4%, मेन्कोजेब 64% असे दोन घटक आपल्याला यात पाहायला भेटतात. जसे की हे ओमायसिट बुरशीचे म्हणजेच लेड ब्लाइट आणि डाउनी मिल्ड्यू या बुरशींवर आपल्याला याचा रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यासाठी आपण फवारणी करतो या बुरशीनाशकांचा. हे बुरशीनाशक वापरत असताना आपण कोणकोणत्या पिकांवर फवारणी केली पाहिजे? वेलवर्गीय भाजीपाला, टोमॅटो, मिरची, बटाटा, कापूस, सोयाबीन, राजमा इतर भाजीपाला पिकांवर आपण याची फवारणी करू शकतो. याची फवारणी केल्यानंतर आपल्याला कोणत्या रोगांवर आपल्याला रिझल्ट भेटतो? तर रोप कोमजणे, मुळकूस, मर रोग, लेट येणारा करपा किंवा डावणी इत्यादी रोगांवर आपल्याला याचा रिझल्ट दिसतो. जे बुरशीजन्य रोग आहे त्यांच्यावर आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रकारे पाहायला भेटतो. तर आपण याचं प्रमाण कसं घेणार आहोत? रोडोमिल गोल्ड याचं प्रमाण प्रति 1 लिटर पाण्यासाठी 2.5 ग्रॅम याचं असं प्रमाण आहे. तुम्हाला मार्केटमध्ये 500 ग्रॅम, 1 kg आणि 250 ग्रॅम अशा पॅकिंगमध्ये तुम्हाला हे औषध मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकतं. धन्यवाद मित्रांनो.